बेळगाव जिल्ह्यातील यरगट्टी गावाजवळ बाळूमामांचा तळ होता. त्या भागात रामोशी समाजाच्या दरोडेखोरांची मोठी दहशत होती. निर्दय, निडर आणि लुटमारीसाठी कुख्यात. या दरोडेखोरांनी एक भयंकर कट रचला. मामांच्या तळावर हल्ला करून 500 ते 700 बकऱ्या आणि भक्तांचे सोने लुटण्याचा. ही बातमी जेव्हा सेवेकऱ्यांनी मामांना सांगितली तेव्हा मामा शांतपणे हसले आणि म्हणाले, काळजी करू नका, हा बाळू धनगर समर्थ आहे. मामांनी तळाभोवती एक अदृश्य रिंगण आखले, एक दैवी संरक्षण कवच. रात्री 1:30 वाजता शस्त्रांनी सज्ज दरोडेखोर तळाकडे निघाले. अर्ध्या किलोमीटरवर त्यांना बकऱ्या दिसल्या. ते धावत सुटले. पण ते जितके वेगाने पळायचे तितक्याच अंतराने बकऱ्या पुढे सरकायच्या. रात्रभर पहाटे 4:30 पर्यंत सुमारे 25 किलोमीटर ते पळत राहिले. थकले, हैराण झाले, पण बकऱ्यांपर्यंत पोहोचू शकले नाहीत. उजाडल्यावर त्यांनी मागे वळून पाहिले आणि धक्का बसला. ते जिथून निघाले होते ते तिथेच उभे होते. तेव्हा त्यांना जाणवले, ही साधी गोष्ट नाही, ही दैवी शक्ती आहे. टोळीचा प्रमुख बाळाप्पा बागडी आणि त्याचे साथीदार मामांच्या पाया पडले. मामांनी त्यांना त्यांच्या पापांची जाणीव करून दिली आणि सन्मार्गाचा उपदेश केला. मामा म्हणाले, तुमच्या मरिहाळ गावाला माझी हाडे एक दिवस येऊन भेटतील. वर्ष लोटली. मामांच्या समाधीनंतर 1971 साली बाळूमामांचे एक बकरी बाळाप्पा बागडीच्या दारात येऊन शांत झाले आणि त्या क्षणी मामांच्या शब्दांची प्रचिती आली. दैवी शक्तीवर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी ही केवळ कथा नाही, ही आहे श्रद्धेची आणि परिवर्तनाची अद्भुत गाथा. जय बाळूमामा.